पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचे 23 जुलै 2026 चे महत्वाचे प्रश्न पाहूया. ब्रिटन सरकारमध्ये एआय मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे कनिष्क नारायण यांची. प्रश्न 2, राष्ट्रीय प्रसारण दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 23 जुलैला. प्रश्न 3, INS मालवणचा भारतीय नौदलात कुठे समावेश करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे कारवार इथे. प्रश्न 4 पाहूया. भारतीय लष्कराने पूर मदत कार्यात मदत करण्यासाठी कोणत्या राज्यात ऑपरेशन जल राहत सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा व राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य. प्रश्न 5, मिशन गोल्डन स्पाइस कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यामध्ये. प्रश्न 6 पाहूया. नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने कोणाला मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे अनुराग जैन यांना. प्रश्न 7, पहिली अखिल भारतीय माध्यम परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 8 पाहूया. 2026च्या बॅडमिंटन विश्व अजिंक्यपद स्पर्धेत अधिकृत शुभंकर पिको याचे अनावरण कुठे करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 9, महाराष्ट्र राज्याने कोणता दिवस दरवर्षी अजितदादा पवार यांची जयंती म्हणून अधिकृतपणे साजरा केला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे 22 जुलैला. प्रश्न 10 पाहूया. वर्ल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचा कुठे समारंभ किंवा शुभारंभ केला? तर त्याचं उत्तर आहे चीनमध्ये. प्रश्न 11, क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे अलीकडे चर्चेत असलेले ओडेसा बंदर कोणत्या देशातील प्रमुख बंदर आहे? तर त्याचं उत्तर आहे युक्रेन देशातील. प्रश्न 12 पाहूया. दरवर्षी लोकमान्य टिळक जयंती केव्हा साजरी केली जाते? तर त्याचं उत्तर आहे 23 जुलैला. प्रश्न 13, सायबर फसवणूक आणि महिलांच्या सुरक्षेशी संबंधित कायद्यांविषयी विद्यार्थी व तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी कोणती मोहीम सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्यामध्ये. बिहार राज्याची राजधानी आहे पटना. मुख्यमंत्री आहेत सम्राट चौधरी व राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद. प्रश्न 14 पाहूया. केरळ सरकारच्या ऑपरेशन तुफानचा मुख्य उद्देश काय आहे? तर त्याचं उत्तर आहे वाढत्या अंमली पदार्थांच्या धोक्याचे निर्मूलन करण्यासाठी. प्रश्न 15, जोखीम आणि विश्वासावर आधारित सर्वसमावेशक वैज्ञानिक व्यवसाय मंजुरी प्रणालीची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? तर ते आहे छत्तीसगड राज्य. प्रश्न 16, भारतातील पहिलाच लिथियम विरहित युटिलिटी स्केल BESS प्रकल्प कोणत्या ठिकाणी असणार आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 17 पाहूया. भारतातील पहिले AI सक्षम AI पॉवर्ड पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. प्रश्न 18, डायमंड लीग मध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय उंच उडीपट्टू कोण ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे सर्वेश कुशारे. प्रश्न 19 पाहूया. जोखमीवर आधारित व्यवसाय मान्यता प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्य. प्रश्न 20, ब्रँड फायनान्स इंडिया 100 2026 अहवालानुसार भारतातील सर्वात मौल्यवान टायर ब्रँड कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे MRF टायर ब्रँड. प्रश्न 21 तुमच्यासाठी. जगातील सर्वात मोठा दही उत्पादन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाईल? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांचे एकदम फास्ट मध्ये रिव्हिजन करूया. प्रश्न क्रमांक 1, पॉलिसी बाजारचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर त्याचं उत्तर आहे अमिताभ बच्चन यांची. प्रश्न 2, राष्ट्रीय ध्वज दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 22 जुलैला. प्रश्न 3, भारत सन्मान 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे नंदिनी आझाद यांना. प्रश्न 4 पाहूया. अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान टायगर लाइटनिंग 2026 हा सराव सुरू झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका आणि बांगलादेश दरम्यान. प्रश्न 5, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री हेलिकॉप्टर पर्यटन योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्याने. प्रश्न 6, 14व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा
कुठे आयोजित केल्या जातील तर त्याचं उत्तर आहे पाकिस्तानमध्ये. प्रश्न 7 पाहूया. पृथ्वीवरील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जुना ऑर्बिक्युलर खडक कोणत्या राज्यात शोधला गेला आहे तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 8. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगचा सलामीचा सामना कोणत्या भारतीय शहरात खेळवला जाईल तर त्याचं उत्तर आहे चेन्नईमध्ये. प्रश्न 9 पाहूया. ग्लासगो स्कॉटलँड येथे 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे भारताचे ध्वजवाहक आणि मशालधारक कोण असणार आहे तर त्याचं उत्तर आहे मीराबाई चानू लवलीना बोर्गोहेन. प्रश्न 10. जुलै 2026 मध्ये मर्सिडीजच्या कोणत्या चालकाने 2026 बेल्जियम ग्रँड प्री जिंकली तर त्याचं उत्तर आहे किमी अँटोनेली यांनी. प्रश्न 11. जुलै 2026. प्रश्न 11. नीती आयोगाच्या 2026च्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात कोणते राज्य अव्वल ठरले आहे तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य. प्रश्न 12 पाहूया. अलीकडे चर्चेत असलेल्या द क्वीन ऑफ इंडियन पॉप द ऑथोराइज बायोग्राफी ऑफ उषा उत्थप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे विकास कुमार झा हे. प्रश्न 13. लिथुआनियाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर त्याचं उत्तर आहे मिंडाउगास सिंकेविशियस यांची. प्रश्न 14. जून 2026 साठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून नुकतीच कोणाची निवड झालेली आहे तर त्याचं उत्तर आहे नाथन स्मिथ आणि डॅनी व्हाईट हॉज यांची. प्रश्न 15 पाहूया. नीती आयोगाची स्थापना कधी झालेली आहे तर त्याचं उत्तर आहे 1 जानेवारी 2015 प्रश्न 16. जगातील सर्वात मोठा दही उत्पादन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाईल तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये. प्रश्न 17. युनायटेड किंगडमने कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर त्याचं उत्तर आहे कनिष्क नारायण यांची. प्रश्न 18 पाहूया. युएई फूड क्लस्टर स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 19. फलोत्पादन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य आणि कामगिरीसाठी ऑपरेशन ऍग्रीकल्चर लीडरशिप अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्याला. प्रश्न 20 पाहूया. भारतीय नौदलाला कोणत्या देशाकडून आणखी एक MH-60R सी हॉक हेलिकॉप्टर मिळाले तर त्याचं उत्तर आहे अमेरिकेकडून. प्रश्न 21. दरडोई उत्पन्नामध्ये कोणते भारतीय राज्य पहिल्या क्रमांकावर आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. तसेच अशाच रोजच्या चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.